बळीराम गणपत दिनकर असनोली जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार। भाजप पक्षातून निवडणूक लढवायची जोरदार तयारी। बळीराम दिनकर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान। युवा नेतृत्व विकासाच्या नव्या वाटेवर निवडणूक लढवणार। असनोली जिल्हा परिषद गटात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून या गटातून बळीराम गणपत दिनकर यांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे। स्थानिक स्तरावर गेल्या काही दिवसांपासून दिनकर यांच्या संपर्क मोहिमेला गती मिळाली आहे। गावागावात तसेच प्रभागातील विविध समाज घटकांशी ते संवाद साधताना दिसत आहेत। त्यामुळे ते इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येणार असल्याचे संकेत मिळत आहेत। असनोली परिसरातील अनेक मतदार दिनकर यांच्या संभाव्य उमेदवारीकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत। त्यांनी मागील काही वर्षात गावात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाभिमुख उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर चांगला पाठिंबा असल्याचे बोलले जाते। या गटात आधीच अनेक दिग्गजांची नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत। त्यात आता बळीराम गणपत दिनकर यांच्या नावाची भर पडल्याने स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे। गटात नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी तरुणांची मागणीही वाढू लागली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू असताना दिनकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होते का, सर्वांचे लक्ष लागून राहिले। त्यांच्या समर्थकांनी मात्र सोशल मीडियावर बळीराम दिनकर असनोलीसाठी नवा विकासदूत अशी मोहीम आता सुरू केली आहे।